Second protection is fault bus protection. So let's see where is the fault bus. Fault bus is shown by this dotted line. Okay. Similarly, it consists of one bus bar, and this bus bar it will supply the two load lines. Then it is possible to design a station so that the fault that develops are mostly earth fault, and this can be achieved by providing earthed metal barrier, that is fault bus shown here. म्हणजे काय, आपण असं एक स्टेशन डिझाईन करू शकतो की कोणताही फॉल्ट आला की तो डायरेक्टली अर्थ फॉल्ट झाला पाहिजे. आणि हे शक्य कसं आहे तर बाय प्रोव्हाइडिंग सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजेच फॉल्ट बस आपण हे शक्य करू शकतो. म्हणजे हे दोन आपल्याला कंडक्टर्स दिलेले आहेत, त्या कंडक्टर्सला सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणून आपण फॉल्ट बसच दिलेली आहे, आणि ती फॉल्ट बस आपण अर्थ केलेली आहे थ्रू सिटी. अँड विथ दिस अरेंजमेंट द एव्हरी फॉल्ट दॅट माइट ऑकर्स which involves the connection between the conductor and earthed metal parts. म्हणजे काय, कुठल्याही कंडक्टरवर जरी फॉल्ट आला असेल तर तो फॉल्ट हा अर्थ फॉल्ट होईल. कशा थ्रू? कारण का ह्या फॉल्ट बसमुळे ही फॉल्ट बस विच इज सराउंडेड टू द कंडक्टर्स अँड विच इज कनेक्टेड टू द ग्राउंड थ्रू द प्रायमरी वाइंडिंग ऑफ सिटी. अँड ऑल्सो बाय डायरेक्टिंग द फ्लो ऑफ अर्थ फॉल्ट करंट it is possible to detect the fault and determine their location. So this is known as a fault bus protection. Fault bus protection म्हणजे काय, एक बसबार आहे, हा बसबार दोन लोड लाईन किंवा दोन लोड लाईनला फेड करतोय. तर हे जे काही कंडक्टर्स आहेत त्या कंडक्टरला पूर्ण सराउंड केलेला आहे आपण एका सपोर्टिंग स्ट्रक्चरनी, म्हणजेच काय फॉल्ट बस स्ट्रक्चरनी. हे डिझाईन का केलेलं आहे तर ह्या कंडक्टर्सवरती कोणताही फॉल्ट आला तर तो अर्थ फॉल्ट व्हायला पाहिजे, आणि ह्यासाठी आपण हे स्ट्रक्चर डिझाईन केलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर आपण ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे थ्रू द सिटी. अँड दिस इज द स्कीमॅटिक अरेंजमेंट फॉर द फॉल्ट बस प्रोटेक्शन. इट कन्सिस्ट ऑफ अ फॉल्ट बस और earthed metal barrier which is connected to earth through the primary winding of CT. Relay is connected across the secondary of CT, and this is a trip circuit. That is, this is the secondary winding of CT. Across this one relay coil is connected, and relay gives command to the trip circuit. That is a circuit breaker. Under normal condition, there is no current flow from the. That is, under normal operating condition, there is no any current flow through the fault bus to the ground. So this relay becomes inoperative. आपण प्रत्येक कंडक्टर हे फॉल्ट बस थ्रू अर्थला कनेक्ट केलेले आहेत. नॉर्मल कंडिशनला फॉल्टच आलेला नाहीये, त्यामुळे ह्या जो काही फॉल्ट बस आहे याच्यातून कोणताही करंट अर्थला जाणार नाही, त्यामुळे रिले विल बिकम इनऑपरेटिव्ह. ओके. सपोज अ फॉल्ट ऑकर्स अँड दिस फॉल्ट इन्वॉल्व द कनेक्शन बिटवीन द कंडक्टर अँड अर्थ supporting structure. This will result the flow of current through primary winding of CT to the earth through this फॉल्ट बस. म्हणजे काय, एखादा जरी इथं फॉल्ट आला असेल, हा फॉल्ट करंट आपल्याला अर्थ फॉल्ट जर करायचा असेल तर आपण ही फॉल्ट बस स्ट्रक्चर डिझाईन केलेली आहे. म्हणजे काय, हा फॉल्ट आलेला असेल, हा पूर्ण जो काही फॉल्ट करंट असेल तो अर्थमध्ये जाणार आहे, तर त्याचा पाथ कोण असेल तर हा कंडक्टरमधून हा तुमचा सगळा सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजे फॉल्ट बस असेल. फॉल्ट बस थ्रू आपण ही फॉल्ट बस सिटी थ्रू अर्थ केलेली आहे. दॅट इज एव्हरी फॉल्ट दॅट ऑकर्स ऑन अ कंडक्टर विल बिकम अ अर्थ फॉल through this fault bus system, and due to this will relay becomes operative, and it will give command to the circuit breaker, and it will trip all the breakers connecting to the equipments of the bus bar. इथे बस बार आहे, हे दोन कंडक्टर्स आहेत. ह्या दोन कंडक्टरला आपण पूर्णपणे सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणजे फॉल्ट बसनी सराउंड केलेलं आहे. आणि हे जी फॉल्ट बस आहे ती आपण अर्थ केलेली आहे थ्रू प्रायमरी ऑफ सिटी. सिटीच्या सेकंडरी आपण रिले कॉईल कनेक्ट केलेले आहे अँड गिव्ह द ट्रिप कमांड. ओके. ज्यावेळी फॉल्ट येतो त्यावेळी जो काही फॉल्ट असेल तो अर्थ फॉल्टमध्ये डेव्हलप होण्यासाठी आपण ही फॉल्ट बस अरेंजमेंट डेव्हलप केलेली आहे. ह्यामुळे होईल जो फॉल्ट हा कंडक्टरवर आलेला आहे तो अर्थमध्ये जाईल, पण त्याचा पाथ कुठून असेल, कंडक्टर टू द फॉल्ट बस अँड फॉल्ट बस थ्रू द अर्थ. आणि ज्यावेळी फॉल्ट करंट अर्थला जाईल त्यावेळी काय होईल, तुमचा रिले कॉईल बिकम्स ऑपरेटिव्ह अँड इट विल गिव्ह कमांड टू द सर्किट ब्रेकर टू आयसोलेट द फॉल्ट. दिस इज अ फॉल्ट बस प्रोटेक्शन. फॉल्ट बस प्रोटेक्शन मध्ये महत्वाचं काय आहे तर आपण एक्स्ट्रा एक फॉल्ट बस क्रिएट करतोय. दॅट इज नथिंग बट अ फॉल्ट बस प्रोटेक्शन फॉर द बस बार.